ज्या असतील त्या आकाव्या लागतील आणि मैदानाच्या आतमध्ये त्या मात्र दाखवाव्या लागतील, प्रस्तुत कराव्या लागतील. नक्कीच नक्कीच. परंतु नितेश, यावर्षी सुद्धा कालमध्ये मलाड संघ क्वालिफायरच्या राऊंडपर्यंत पोहोचलाय आणि यावर्षी सुद्धा मला वाटते ट्रॉफीवरती नाव करण्याचं काम यावर्षी सुद्धा दिनेश करणार आहे. एकट्या मी आता इतक्या मॅच पाहिल्या म्हणून मी म्हणत आहोत की दिनेश एकट्यावरती अवलंबून राहू चालणार नाही. कारण असे खेळाडू असतात की काही क्षणाला पहिल्या चेंडूवरती कदाचित गारज झाला तर मागचे जे खेळाडू आहेत, प्रमोद आहे, त्यानंतर अजून एक दोघं चौघे खेळाडू आहेत, त्यांना देखील पाठिंबा देणं गरजेचं आहे. हे क्रिकेटचा बेसिक नियम आहेत. तुम्हाला बॅकअप ठेवणं गरजेचं आहे. कदाचित मॅच आहे, मॅचमध्ये काही होऊ शकतो. नक्कीच नक्कीच. ही मोठी लढत आहे आणि यासाठी पाहिलं तर किरण दुब असं पाहिलं तर कॉमन पॉलिसीला एक नामांकित गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे व्हेरिएशन्स आहेत. त्याच कारणास्तव पाहिलं तर हे बॅटल बघायला मजा येईल. यस, यात कुठलीही शंका नाही. किरण पहिला चेंडू फेस करतील. मिस्टर इकडे जर पाहिलं तर पंचांकडे लाऊट अपील विश्वास तर आहे, परंतु जर पाहिलं तर पंच दर्शवितात की वन बाउन्सने मात्र चेंडूला पकडला आहे का पंचांनी दर्शवला आहे. थर्ड एम्पायर पंचांनी दर्शवला आहे. आपण जाणार आहोत आपल्या डिजिटल तर थर्ड एम्पायरकडे जाणार आहोत आपण. यस, नॉट आउट असेल कारण एक टप्पा पडला होता त्याच्या अगोदर. त्याच कारणाचं पाहिलं तर हा झेल नसणार आहे. म्हणजे एक पहिला तर हाफ चान्स होता. जर पुढे हात टाकला असता तर हा झेल कन्फर्म झाला असता, परंतु झेल तो संपादन झाला नाही. पहिल्या चेंडूला निर्धाव. येस, आपण जर पाहिलं तर पंचांचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण लक्ष आहे पंचांचं, अशा मोठ्या मॅचमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. आणि पंचांनी आपल्या डोळ्यामध्ये तेल टाकलं आहे, डोळ्यामध्ये आग ठेवली आहे. कारण इतक्या भर उन्हामध्ये देखील पंच चांगल्या रीतीने डिसिजन देत असताना. यस, यावेळेस मला हाफ ट्रॅकर बॉल होता, बघितलं होतं अगोदर किरण यांनी की दिनेश पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्याच कारणाचं पाहिलं तर हाफ ट्रॅकर टाकला बॉल. अतिशय चांगल्याचा पहिल्या पावलाचा वापर केला गेला, त्यासाठी थोडासा खांद्याचा वापर केला, चेंडूला अख्खूट टप्पा टाकला गेला आणि त्याचं प्रत्युत्तर जर पाहिलं तर जे पाऊल होते त्याचा वापर केला होता, परंतु पुढे आल्या कारणास्तव तितकं चांगला बॅट फ्लो पाहायला मिळाला नाही दिनेश यांचं. त्याचं कारण जर पाहिलं तर दोन्ही चेंडू निर्धावित असताना पाहायला मिळाले. यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरवरनं 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स निघून जाईल ओव्हर द रोप. 4 करता चौकार. यस, 4 धावेने मात्र धावसंख्यामध्ये वेग येत असताना धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच 4 वरती. 3 बॉलचा मात्र खेळ संपन्न झाला. अतिशय चांगली गोलंदाजी मिस्टर किरण. यावेळेस चांगला फटका, नो लुकचा फटका पाहिला, बॉलला मात्र फेकून दिला मिड विकेटच्या रिजन मध्ये. अलबत्ता खलबत्त्या कोण फोडेल. संख्या 6च्या सहाय्यानं जाऊन पोचली ती म्हणजेच एकंदरीत 10 या आकड्यावरती. यावेळेस फुल टच बॉल होता, त्याला मात्र फुल टॉस डिलिव्हरी केली जाईल का, परंतु इथे जर पाहिलं तर समोरच्या दिशेला थोडासा वेग आहे वाऱ्याचा, त्या कारणास्तव चेंडू थांबला, चांगला जज केला आणि यावेळेस दिनेश बॅक टू द पवेलियन.
महत्त्वाचा गडी होता, लो फुलटच चेंडू होता. हा चेंडू पाहिला तर षटकासाठी परिवर्तित झाला पाहिजे होता, परंतु मिस्टाविन स्ट्रोक आणि चांगला झेल घेतलाय. हे कॅच नाही तर मॅच झालंय. ही मॅच आहे नितेश. आता प्रेशर येईल मलाड संघावर. आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कालबादेवी मलाड संघाची बॅटिंग लाईनअप आहे, त्यांचं टेस्टिंग आहे. कारण प्रत्येक मॅचमध्ये आपण जर पाहिला तर मिस्टर दिनू खेळले होते, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये मिस्टर किशोर. नक्कीच षटकाचं प्रत्युत्तर दिलं किरण यांनी. चांगली गोलंदाजी किरण यांचा. नेक्स्ट बॉल असेल यावेळेस पाहिला तर तेज तर्रार चेंडू म्हणून मी म्हटलं होतं की पहिला जेव्हा चेंडू डिलिव्हर होणार होता त्याच वेळेस बोललो होतं किरण आणि दिनेश हे बॅटल चांगलं असणार आहे, आणि बॅटलमध्ये यावेळेस बाजी मारली ती किरण यांनी. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जर पाहिला तर 10 लागल्या धावा चांगल्या आहेत, याच्यात कुठल्या शंका नाही. परंतु जी विकेट आहे ती दिनूची विकेट तुम्ही काढले म्हणजे कुठेतरी 15 ते 20 धावा तुम्ही थोडंसं मागे ठेवलाय कालबादेवी मलाड संघाला. एका साईडला जर आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा पॉईंट रिझनमध्ये करण सुतार यांना पाहत आहोत. थोडंसं टेन्शन आहे, त्यांना देखील माहीत आहे की संघ पूजा 11 कामना संघ त्यांनी पॅकर म्हणून त्यांना स्पॉन्सर केला आहे आणि मैदानाच्या दिशेला उतरले असताना थोडंसं टेन्शन असतं. कारण एका ट्रॉफीवरती नाव कोरणं सांगितलं, स्वतःची टुर्नामेंट आहे, स्वतःच्या टुर्नामेंटमध्ये थोडंसं टेन्शनचं वातावरण आहे. आणि समोरचा संघ जर पाहिला तर 2 पर्व ज्याने गाजवले तो संघ कालबादेवी मलाड संघ. नक्कीच. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर मनीष तारवी यांना मी बाबा स्पोर्ट्स कामन संघातून खेळताना पाहिले नितेश, आणि काय फलंदाजी आणि गोलंदाजी करतो, अप्रतिम गोलंदाजी करतो हा गोलंदाज. संघाच्या सध्याच्या हंगामामध्ये सर्वात जास्ती फॉर्ममध्ये असलेला हा संघ म्हणजे आपण तुमच्या कामन असोसिएशनमध्ये जर पाहिला तर हा संघ आपण पाहतो. त्यानंतर बेनापट्टी देखील आहे, अतिशय चांगले संघ तिथे देखील उपस्थित आहेत. त्यामध्येच हा संघ आता मात्र इथे दाखल झाला. वा काय चेंडू पहा, अतिशय वेगाने टाकलेला चेंडू. का एसटी समाज आजच्या दिवसामध्ये आजच्या युगामध्ये पुढे आहे, कारण अशा रीतीचे खेळाडू आज वसई तालुक्यामध्ये उत्पन्न झाले आहेत आणि ते आज आपला टॅलेंट दाखवत असतात नायगाव परिसरामध्ये. नक्कीच नितेश यांचं वय विचारलं ना तर जवळजवळ 15 ते 20च्या मध्ये हा गोलंदाज बॉलिंग टाकताना आहे तो त्याचं वय आहे. म्हणजे आताच विचार कर की त्याचं फ्युचर किती ब्राईट आहे. यस, परंतु मी हे देखील म्हणेल की आपलं टॅलेंट आहे, आपल्यावरती गुणवत्ता आहे, परंतु जे आपले पंख आहेत ते आपण नेहमीच जमिनीवरती ठेवणं हे गरजेचं आहे. नेहमीच सर्व यंगस्टर खेळाडूंनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2 मॅच जिंकवले म्हणून थोडंसं आपले हवे पंख पसरू नये. यावेळेस हवेवरती वेग तर झाला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षण आहे. पाहत राहील किशोर नावाचा हा ब्रँड आहे, त्या ब्रँड नावाचा आलेला ब्रँडेड आलाय. धावसंख्या 2 पोहोच 17 आहे. आकडेवरती मनीष तारवी याच्यावरती आक्रमण केलंय आता किशोरांनी. किशोर एक पाहिलं तर अनुभवी फलंदाज आहे आणि अनुभवाचा भंडारवर असलेला फलंदाज थोडंसं युवा गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस पाहिलं तर मिड विकेट रिझनमध्ये चांगला फटका सजवला होता, परंतु पाहिलं तर एकच धाव येते नितेश. यस, मी त्यासाठी म्हटलं होतं की चांगली विकेट लवकर बाद झाली. किशोर देखील ती कुवत आहे, कारण शरीरदृष्टी पाहिली तर चांगली आहे, परंतु जे फॉर्म आहे तो फॉर्म त्यांच्या पाठीशी असेल का? कारण 2 पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर कुंदन सुतार माहिती देत असताना, कारण आमच्या पूर्वीच्या काळामधला बॅटर आहे किशोर, म्हणजे फार मोठा अनुभव आहे. यावेळेस क्रॉस बॅटने समोरच्या शिरा चेंडूला केला गेला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, जिथे मात्र खाऊ कॉर्नर बोललं जातं त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण सजवलं आहे. फिल्डिंग देखील पहा, मिड विकेट आहे, खाऊ कॉर्नर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन, डीप मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं आहे. ऑफसाईडचा इलाका पूर्णपणे खाली होता, परंतु चांगल्या रीतीने गोलंदाजी केली. 2 षटक जर इथे पाहिले तर संपन्न झाले. 2 षटकानंतर धावा जर पाहिल्या तर 19 धावा धावफलकावरती टांगवल्या गेल्या. 1 विकेट डाऊन आहे. 6 चेंडूचा खेळ आहे. सर 6 चेंडूमध्ये किती धावा टांगवल्या जातील कालबादेवी मलाड संघाकडनं? मला तर वाटते 35 ते 40 धावापर्यंत मजल मारण्याची गरज आहे, कारण मोठा हे फटके या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. जर 30च्या आसपास जर धावसंख्या झाली तर हा सामना असा पाहिल तर पूजा 11 कामन संघ जवळजवळ घेऊन जाईल. नेक्स्ट बॉल नवीन गोलंदाज आपण पाहतो मिस्टर योगेश. यावेळेस फटका बसलाय, चेंडू हवे त्या बराच काळ, चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली, परंतु पाहिलं तर त्याच्या आवाक्यापासून चेंडू होता लांब. त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या तर प्रमोद यांच्याकडून.
चला मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करेन. कारण संध्याकाळचं सत्र आहे, 5 वाजलेत घड्याळात. प्रेक्षक मैदानाच्या दिशेला येत असताना आणि प्रेक्षक ज्या वेळेला येतो ना त्यावेळेस खेळाडूचा जो उत्साह असतो तो अजून वाढला जातो. त्या कारणास्तव प्रेक्षकांचा देखील मी आभार व्यक्त करेन, कारण 4 दिवस लगातार तुम्ही प्रतिसाद दिला. त्या कारणास्तव ही टुर्नामेंट आहे ती सक्सेसफुल होत असताना पाहतो आपण. नक्कीच नक्कीच. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुल्ड चेंडू होता, परंतु पाहिलं तर प्रमोद यांना हा कन्वर्ट नाही करता आला. हाफ स्टँड होता ह्या चेंडूवरती, पण तो कन्वर्ट करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण दिनेश बाद झाल्यानंतर धावसंख्याचा स्थिर पाहिलं ना तर मंदावलेला आहे. हव्याचा वेगाने जो धावसंख्या जायला पाहिजे होती त्या वेगापेक्षा थोडा स्लो चालू आहे. नितेश काय म्हणतो सर, तुला किती वाटतं धावापर्यंत मजल मारू शकतो? धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा. अजून जरी पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ आहे. इकडनं जर 30-32 धावा जरी केल्या तर कुठेतरी फायटिंग स्कोर होऊ शकतो. यावेळी चांगला बॉल गुडले स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा उचली घेणारा आपण बॉल पाहतो. एक वर्णी जर सर आपण केली तर पूजा 11 कामन संघाकडे जर आपण पाहिले तर सर्व 9 तरुण खेळाडू पाहतो. एकही असा खेळाडू नाही की त्याचं वय जास्ती आहे. सर्व खेळाडू पाहिले तर 25च्या आतमध्ये असलेले हे खेळाडू आपण पाहतो. त्या कारणास्तव जी ऊर्जा आहे ना मैदानात ती अतिशय चांगल्या रीतीने पाहायला मिळते. नक्कीच नक्कीच. हा संघ ना मी जवळजवळ ना भरपूर वेळा पाहिल्या. अंडरच्या टुर्नामेंट सर्वात जास्त हा संघ खेळताना पाहतोय. यावेळेस पाहिलं तर बॅटची लिडिंग एज आणि काय झेल घेतलाय यष्टांच्या मागे. अप्रतिम झेल प्रमोद यांच्या खेळीला लागतो. पहा हे तरुण खेळाडूचं क्रिकेट आहे, तरुण खेळाडूचं युग आहे. पहा झेल कशा रीतीने पकडला, स्वतःच्या बॉडीला फेकलं ज्या ठिकाणी चेंडू होता. पहा कुठली जखम होईल कुठली लागेल याचं मात्र भान न ठेवता कशा रीतीने आपण पुढच्या सामन्यामध्ये क्वालिफायर होऊ हे मात्र त्यांच्या डोळ्यासमोर उद्दिष्ट आहे. कशा प्रकारे आपण ट्रॉफीवरती नाव करू हे मात्र त्यांच्यासमोर उद्दिष्ट आहे. आणि तेच उद्दिष्ट ठेवून 2 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या आपण 23 पाहतो. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर 4 चेंडू मात्र संपन्न झाले. अजून तरी 2 चेंडूचा खेळ असेल मैदानाच्या आतमध्ये बाकी. यावेळेस आल्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जर पाहिला तर जी नजर आहे ती हटवली बॅटरने. त्या कारणास्तव चेंडू शरीरावरती आदळला आणि 22च्या स्वरूपामध्ये धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे एकंदरीत 24 या आकड्यावरती. नक्कीच नितेश. आणि मला वाटते या तिसरा पर्व चालू आहे कालबादी मल्हार संघाचा आणि हा सगळ्यात लोएस्ट स्कोअर आहे या संघाचा. लोएस्ट स्कोअर आहे. शेवटचा चेंडू आहे. शेवट चेंडूने मोठा फटका येईल का? किशोर यावेळेस मिस्टामिन स्ट्रोक चेंडू हवेत आहे. यक्षरक्षक येतोय आणि करतोय चुकी. झेल तर सुटला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 वरती आणि 26 धावांचं आव्हान ठेवलंय. एक छोटंसं आव्हान ठेवलंय 18 चेंडू मागे. यस डीजे क्रिकेटपटूंची ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. चला संघर्ष युवा क्रिकेट क्लब आणि स्टार बॉयज निर्मळ संघाचा कर्णधार म्हणजे अमित तुलसीराम यांना पाठवायचा आहे टॉससाठी. आणि मला ते मयूर तुम्ही सुद्धा यायचं आहे टॉससाठी.
चला यानंतर आपण पहिली सेमीफायनल पाहणार आहोत. वसई युवा आदिवासी क्रिकेट कमिटीचे 2 संघ क्वालिफायर झाले दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी. त्यामध्ये पहिल्या दिवशी जर आपण पाहिला तर स्टार बॉईज निर्मल हा संघ, निर्मल परिसरातील हा संघ. दुसऱ्या साईडला पाहिला तर वसई पट्ट्यातील संघर्ष युवा संघ, म्हणजे 2 असोसिएशनचे संघ आज या दिवसामध्ये मात्र एकमेकाच्या विरोधात उतरतील. कारण पहिल्या दिवशी चांगली बॅटिंग केली होती मयूर याने, चांगली समाप्त केली होती रुपेश याने. परंतु कालचा दिवस जर आपण पाहिला तर पूर्ण रीतीने कशा रीतीने सांघिक खेळ खेळला जातो हे दर्शवलं होतं संघर्ष युवाने. त्याला पूजा 11 कामन हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपले बॅटर पाठवायचे आहेत. यस, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना धावफलक जर आपण पाहिला तर 25 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 26 धाव्यांचा पाठलाग करत असताना 2 फलंदाज आपण पाहतो, एकाच वयाचे एकाच हाईटचे 2 खेळाडू. एका साईडला जर पाहिलं तर मनीष आणि योगेश असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना 26 धावा, मागच्या 22 धावा होत्या. 22 धावा चेस करत असताना पहिलं षटक फार महत्त्वाचं होतं बोट संघाकडनं सचिन याचं, हे देखील विसरून चालणार नाही. आता मात्र 26 धावा आहेत. 26 धावाचा पाठलाग करताना मनीष आणि योगेश कशा प्रकारे बॅटिंग करतील. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण मिस्टर प्रमोद आणि दिणू यांना पाहतो, परंतु गोलंदाजी टाकण्यासाठी कोण येईल, कारण कानमंत्र देखील फार महत्त्वाचा असेल दोन्ही खेळाडूंसाठी. त्यासाठी आपण जर पाहिलं तर 26 धाव्यांचा पाठलाग करत असताना चला स्टार बॉईज निर्मल संघाचा कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. चला गोलंदाजी ट्रॅकवर यस पंच जयेश सर आपल्या समोर वळले गेले, प्लेचा इशारा झाला. दिनेश गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस पहिला चेंडू जर पाहिला तर डिब्बे में डिब्बा डिब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख, सिक्सर. मनोर बाजारान तुला मी पाहिलंय. मागच्या मॅच मध्ये थोडीशी आमची बिकट अवस्था होती पूजा 11 कामन संघाची, परंतु सुरुवात आता इकडनं चांगली केली आहे. आपण जर पाहिलं तर मिस्टर मनीष याने यावेळेस पुन्हा एकदा जर पाहिलं तर लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र खाऊ कॉर्नर रिजनमध्ये खेळलं गेलं. तिथे क्षेत्ररक्षण आहे, थोडी चुकी होईल का नाही, नोचा कॉल दिला गेला. क्रिकेटमध्ये यस नो वेट हे फार 3 महत्त्वाचे कॉलिंग आहेत, आणि इथे मात्र जर पाहिलं तर योगेश यांनी चांगला कॉल दिला आणि आपण जर पाहिलं तर पार्टनरला थांबवलं. नक्कीच पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू सिंगल धावले. दिनेश याच्यावरती दबाव आहे धावसंख्येचा. आपण पाहिलं तर 25 धावा फक्त आणि फक्त स्कोअरबोर्डवर लावलं तर चांगली गोलंदाजी करावं. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक दूरून येतोय मिड विकेट रिझन मधून, डीप मिड विकेट रिझन जाऊन जोपर्यंत फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत थोडं धावा कम्प्लीट होता येतं. आता पाहिलं तर नितेश सिंगल डबलवरती जास्तीत जास्त भर देण्याचं काम करायला चालू केलंय. हे क्रिकेटचं कानमंत्र आहे, क्रिकेटचा सॉर्स म्हटला जातो सिंगल अँड डबल. विराट कोहली सातत्यपूर्वक का खेळतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, सिंगल डबल फिटनेस फार महत्त्वाची आहे आणि ते देत असताना ते आपण पाहिलं आहे. तिकडनं जर पाहिलं तर अतिशय चांगल्या रीतीने पुन्हा एकदा जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 9 चेंडूचा खेळ. जर आपण पाहिला तर चेंडूचा खेळ 3 संपन्न झाल्यात. 3 षटकांचा सामना, 26 धाव्यांचा पाठलाग करत असताना पूजा 11 कामनचा हा संघ. समोर जर संघ पाहिला तर त्याने 2 पर्व गाजवून काढले, तो म्हणजेच कालबादेवी मल्हार संघ सध्या अडचणीमध्ये आहे, सध्या अंधारामध्ये आहे. प्रकाशामध्ये घेऊन जाण्याचं काम कोण करेल? दिनेशांना करावं लागेल. यावेळेस मला तर फटका चांगला खेळला आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे, उंची जास्त होती, लांबी कमी. याच कारणाचा पाहिलं तर विकेट गारद होतोय पहिला पूजा 11 कामन संघाचा. पण ज्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्याच ठिकाणी मात्र चेंडूच्या हाताळणी केली, कारण आखूट टप्प्याची चेंडू हाताळणी केली. तिथे मात्र प्रोटेक्शन तर डीपमध्ये सजवलं होतं. जी मात्र फिल्डिंग लावली आहे त्या अकाउंट्सनी मात्र गोलंदाजी करत असताना आपण पाहतो मिस्टर दिनेश याला, दिनेशच्या खांद्यावरती आज पूर्ण दिवशी जिम्मेदारी आली आणि दिनेशने ती चांगल्या रीतीने निभावली देखील आहे. परंतु आता शेवटचा टप्पा आहे, शेवटचा क्षण आहे, शेवटचा पल्ला गाठायचा आहे. ही मात्र जिम्मेदारी आहे, त्या पूर्ण खेळाडूला निभावणं गरजेचं असेल. नक्कीच निभावणं तर गरजेचं असेल, कारण आता विकेट आले.
विकेट सोबत आता नवीन फलंदाज सुद्धा बॅटिंग मार्कवरती येतो नितेश, आणि बॅटिंग मार्कवरती नवीन फलंदाज आला म्हणजे त्याच्यावरती दबाव असेल. निलेश बॅटिंग मार्क येते त्याच्यावरती दबाव असेल, कारण समोरचा जो खेळाडू आहे, जो गोलंदाज आहे, तो मोठ्या वर्णीचा गोलंदाज आहे. मी वर्णी केली की ह्या पूजा 11 कामन संघाच्या देखील बॅटिंग लाईनअप तेच झाली नाही अजून, कारण ज्याप्रमाणे कालबादेवीची मलाड संघाची बॅटिंग लाईन तेच झाली नसेल तसेप्रमाणे याची देखील झाली नाही. अजून एखाद किंवा 2 विकेट आल्या तर कुठेतरी अजून तरी आपण पाहू की संघ थोडासा अडचणी. यावेळी जर पंचांकडे पाहिलं जातं, पैचांनी दर्शवलं की दोन्ही हात समांतर केले. मिस्टर एस्ट्रा येईल, ज्याप्रमाणे पैसे नसताना पाहुण्या घरात येतात त्याप्रमाणे मिस्टर एस्ट्रा आपल्या घरामध्ये आले आणि वाईटचा इशारा आला. धावसंख्यामध्ये वाढ, धावसंख्या 1च्या साह्यानं जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 10 आकड्यावरती. 10 आकडा मला खूप आवडतो. ज्याने 24 वर्ष भारत देशाची सेवा केली, सचिन रमेश तेंडुलकर, त्याचा जर्सी नंबर आहे. 100 शतकं ज्याने झलकावली आणि तो म्हणजे सचिन रमेश तेंडुलकरचा यांचा आकडा आता जाऊन पोचला 11 ऑफ द बोर्ड. 2011चा वर्ल्ड कप कुलशेखराविरुद्ध मारलेला तो लॉंग ऑनला षटकार, मुंबईचं तो स्टेडियम आणि तब्बल 28 वर्षाने जिंकलेला तो वर्ल्ड कप. नक्कीच 28 वर्षाने ते गोड स्वप्न होतं भारत देशासाठी, एक गोड स्वप्न पडलं होतं. त्या दिवशी कोणताही मला वाटते भारतीय झोपला नसेल त्या षटकारामध्ये. इकडनं जर पाहिलं तर षटक मात्र संपन्न झाला. संपन्न झाल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 12 वरती जाऊन पोचली गेली. 12चा आकडा देखील महत्त्वाचा आहे का चॅम्पियन ट्रॉफी 2012 मध्ये आपण जिंकले होतो आणि आता मात्र आपण त्यावर जिंकलो. म्हणजे एकंदर जर विचार केला तर चांगल्या रीतीचं आकडेवारी देखील महत्त्वाची आहे. नक्कीच. आता नितेश मॅच आता ऑन आहे, अजून सुद्धा पाहिले तर मॅच ऑन आहे. नवीन गोलंदाज कोणता गोलंदाजी मार्कवरती येताना पाहतोय, मला वाटते प्रमोद येतोय, कारण प्रमोद यांना चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पाहिलं तर संघ अडचणीमध्ये आहे आणि अडचणीतून बाहेर काढण्याचं काम यावेळेस पाहिलं तर प्रमोदला करावं लागेल. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. बारा चेंडू 14 धावा, अजून सुद्धा मॅच ऑन आहे. प्रमोद यांना आता मला वाटते मनीष यांची विकेट घ्यावी लागेल. जर इकडे विकेट आली तर मॅच बनेल. काय बोलतो नितेश? या मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल कालबादेवी मलाड संघाला तर www.com म्हणजे विकेट डॉट म्हणजे चेंडू टाकावे लागतील तर कमबॅक करू शकता. अन्यथा तुम्हाला मात्र या टुर्नामेंटमधून बाहेर पडावं लागेल. परंतु इथे करेल प्रमोदमध्ये ती कॅपॅसिटी आहे, तो विश्वास आहे, तो करून दाखवेल. कारण मागचा सामना जर पाहिला तर 13 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या, परंतु इकडनं जर पाहिलं तर आता मात्र 12-14ची गरज असेल. यावेळेस बराच काळ चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन 2 क्षेत्ररक्षण येतील. दिनेश येईल चेंडू खाली. दिनेश कडनं होणार नाही चुकी आणि जी आपण चर्चा केली होती ती चर्चा मात्र इथे येत असताना विकेट डाऊन झाला. मिस्टर मनीष ज्याच्या बॅटमधून षटकार आला तो बॅक टू द पवेलियन गॉन. यस, विकेट होते. पहिलं तर चर्चा जास्त झाली होती आणि खर्च आता पडलाय तो कामन संघाला, कारण महत्वाचा गडी जो होता तो तंबूत परतलाय. यस, ज्याप्रमाणे चर्चा होते त्याप्रमाणेच घडलं जातो. कदाचित चर्चा आपल्याला थोडीशी दुसऱ्याकडे वळवावी लागेल. नाही तर दोन्ही संघ मिळून आपल्याला मात्र थोडासा चायपाणीचा खर्च देखील देतील का काय असं व्हायला नको. नक्कीच. करण सुद्धा थोडासा इंटरेस्टेड झालाय. आता करणला सुद्धा टेन्शन आलंय, कारण आपण पाहतोय करण तिकडे टाळ्या वाजवतोय परंतु त्याच्या डोक्यावर सुद्धा टेन्शन आहे. आता मात्र किरण नवीन फलंदाज किरण धूम यांना कोण विसरेल. अप्रतिम फलंदाज आहेत. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला. स्विंग अँड मिस 10 चेंडू आणि 14 धावा. मॅच ऑन आहे. 10 चेंडू आणि 14 धावा. मी कौतुक करेन किशोर यांचं यष्टीरक्षण करत असताना, चांगल्या रीतीचं यष्टीरक्षण करत असताना. आपण जर पाहिलं तर जवळ उभे आहेत परंतु चेंडूला जाऊ देत नाही मागे. येस, आता जर पाहिलं तर 10 मध्ये 14 प्रमोद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, चांगला फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षण आहे. चेंडूला अडवलं गेलं. त्याला सिली पॉईंट म्हटलं तर तिकडे मात्र चेंडू क्षेत्ररक्षण लावलं गेलं. कशा प्रकारे मात्र फिल्डिंग लावली आणि कशा प्रकारे आपल्या प्लॅनिंग केली आहे. मी म्हटलं होतं ABCD पर्यंत तुम्हाला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, कारण तुमचा या क्रिकेट गेम हा फक्त ताकदीचा नाही तर तुमच्या माइंडचा, तुमच्या विचारांचा गेम आहे. आणि इथे मात्र चांगल्या रीतीने माइंड सादर करत असताना मलाड संघ
नक्कीच नक्कीच अजून सुद्धा सामना आव्हान आहे. प्रमोद जोपर्यंत बॉलिंग मार्क वरती आहे, हे शेवटचे जे येणारे चेंडू आहेत ते महत्वाचे असतील. यावेळेस चांगला फटका खेळलाय ऑन साईडला. दिनेश चेंडू खाली येतोय. परत एक धाव कंप्लीट झाली आणि पाहतो तर काय घडते. रनआउट होतोय. रनआउटच्या मध्ये पुन्हा एक हादरा बसतोय मिस्टर निलेश. रनआउटच्या रूपमध्ये बाद होऊन तांबूत परततोय. चला यानंतर होणार मॅचचा टॉस सुद्धा होईल. एका बाजूला संघर्ष क्रिकेट क्लब पाहतो आपण आणि दुसऱ्या बाजूला स्टार बॉयज निर्मळ दोन्ही संघाचे कर्णधार सुद्धा इथे उपस्थित आहेत. चला षटकानंतर टॉस होईल. इकडनं जर पाहिलं तर 8 मध्ये 13, 12 मध्ये 14ची गरज असताना चांगली गोलंदाजी केली प्रमोद याने. कारण अचूक टप्प्यावरती भेदक मारा चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर चेंडू फेकून झाले ते म्हणजेच एकंदरीत 1.4 म्हणजे 4 चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. या षटकाचा विचार जर केला तर धावा खर्च केला फक्त 1 आणि विकेट घेतल्या त्या म्हणजेच 2. म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणणं हरकत नाही मिस्टर प्रमोद यांची. स्वतः गोलंदाजी ट्रॅकवरती आला, थोडंसं चेंजेस केला. जी शेवटचे षटक टाकायचं होते मात्र दुसरं टाकलं आणि इकडनं मात्र दबाव उत्पन्न केलाय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू ब्लॉक खोलमध्ये चेंडूची हाताळणी केली गेली. तिकडे मात्र खाऊ कॉर्नर क्षेत्ररक्षण आहे त्याच्याकडे चुकी झाली. एक धावा फार महत्वाच्या आहेत. आपण जर धाव पाहिली तर यावेळेस तुम्हाला पराभवाच्या दिशेला घेऊन जाईल. आणि एक धाव आपण जर पाहिली तर दोन्ही टीमसाठी तितकी महत्वाची असेल. इकडनं जर पाहिले तर आता 7 मध्ये गरज असेल ती म्हणजेच 11ची. 7-11-11-11-7 समीकरण पहा. 7-11-11-7 असं आहे. 7 मध्ये 11ची गरज. पुन्हा एकदा प्रमोद गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील तर केलं जाते. पंचांकडे अपील केली जाते. पंच कशा प्रकारे इंटरेस्टेड. चला राजेश यायचं इकडे टॉस साठी. राजेश टॉस उडवतोय, लवकर या. चला स्टार बॉयज निर्मळ संघाचे कर्णधार यायचंय. टॉस आपल्याला उडवायचा आहे. राजेश टॉस उडवायचा, लवकर धावत यायचंय. चला आपण मान्यवराच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. माननीय सन्माननीय चंद्रशेखर सिंग यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका साईडला आपण पाहतो स्वर्गवासी जमना बिस्तू सुतार टॉस बॉक्स कडे यायचं. दोन्ही खेळाडू आपण पाहतो. एका साईडला आपण जर पाहिलं तर मान्यवर आहेत. त्यांच्या डाव्या बाजूला पाहिलं तर संघर्ष युवा, उजव्या बाजूला पाहिलं तर स्टार बॉईज संघ. शेवटचं षटक चालू आहे आणि 6 चेंडू मध्ये पाहिलं तर 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. छापचा कॉल दिला गेला संघर्ष युवा या संघाने. यस छाप आला. मी मान्यवरांना विनंती करेन तुम्ही व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. यस आपण जाणार आहोत संघर्ष युवाकडे संघाकडे. चला इकडे जर पाहिलं तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय संघर्ष युवा संघ. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. धाडसी निर्णय आहे कारण संध्याकाळचं सत्र आहे. एक मॅच रफ अँड टफ आहे. समोरचा संघ जर पाहिला तर स्टार बॉईज संघ सध्याच्या हंगामामध्ये सर्वात जास्त फॉर्म मध्ये असलेला संघ आहे. त्यांच्यामध्ये 2 खेळाडू जर पाहिले तर रुपेश आणि मयूर यांच्यासाठी एखादं प्लॅनिंग तुमच्याकडे तुम्ही केलं आहे का? हो नक्कीच प्लॅनिंग तर केलं आहे. गोलंदाजी करत असताना जर समोरचा संघ जर पाहिला तर बॅटिंगसाठी तितका ताकदवान आहे, परंतु कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? 30 ते 40.
30 ते 40 धावा परत थांबवण्याचा प्रयत्न करा. काल जर पाहिलं तर अमित सारखा मोठा खेळाडू अनफिट होता, आज पूर्ण रीतीने कव्हर आहे का? नाही, अजूनपर्यंत तसंच आहे. अजूनपर्यंत तसं आहे, परंतु संघामध्ये उपस्थिती आहे, त्याची उपस्थिती आहे. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असतील. फर्स्ट सेमीफायनलसाठी राजेश बॅटिंग आली आहे. राजेश बॅटिंग आले, बॅटिंग करत असताना किती धावापर्यंत जाल? 40-45 पर्यंत. समोरचा संघ जर पाहिला तर संघर्ष युवा एक मजबूत संघ म्हणून पाहिला जातो. त्या संघाला मात्र जर पाहिला तर अमित हा एक खेळाडू मोठा आहे, त्याला लवकर गारद करण्यासाठी असा कुठला खेळाडू असेल? गार्ड करण्यासाठी आपल्याकडे मयूर आहे, तसं पकडलं रुकू पण आहे. गेल्या वेळेस त्यांनी चांगली बॉलिंग केली रुकूने. असे आहेत चांगले चांगले बॉलर. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील, कारण मॅच इथे रफ अँड टफ आहे. तिकडे मॅचकडे जाणार आहोत. बॉक्स टॉस बॉक्सकडनं न्यूज आहे. स्टार बॉईज संघाला प्रथम बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. टॉस जिंकला संघर्ष युवाने आणि टॉस जिंकून पहिला क्षेत्ररक्षण केलं. आता समीकरण पाहिलं तर नितेश 4 चेंडू 3 धावा. षटकार आलाय, नशिबाचा षटकार या बॉलवर आलाय किरण यांच्या बॅटीतून. 4 चेंडू 3 धावा. अजून सुद्धा सामना, अजून सुद्धा मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे, पिक्चर ऑन आहे, टीव्ही ऑन आहे. चार चेंडू 3 धावा. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, निर्धाव आलाय. नितेश निर्धाव चेंडूला 3 चेंडू 3 धावावरती येऊन पोहोचलाय सामना. काय वाटते? यशकडे ती कुवत आहे. यश गोलंदाज ट्रॅक दक्षकडे ती कुवत आहे, कारण चेंडूला फिरवण्याची कुवत आहे त्यांच्याकडे. फक्त त्याला चेंडू अचूक टप्प्यावरती टाकणं गरजेचं आहे. अशा सामना फार कमी पाहायला मिळतो. त्या कारणावास्तव हृदयाचे ठोके मला वाटते पूजा 11 कामन संघाचे देखील वाढले असतील, तितकेच मलाड संघाचे देखील वाढले, तितके त्यांच्या जे चाहत्यांचे असतील, जे यूट्यूबवरती जोडले असतील, त्यांचे देखील वाढले असतील. त्यांच्या प्लॅनिंग अलग चालले असतील. नक्कीच नक्कीच. प्लॅनिंग तर सगळ्यांचे वेगवेगळे चालू आहेत, परंतु प्लॅनिंग इकडे विकेटवरती करावं गरजेचं आहे. पुढचा चेंडू दक्ष पुन्हा एकदा किरण धूमसाठी. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका सजवला. चेंडू येतोय बाउंड्री लाईन जवळ. एक धाव झाली, दुसरा धावायचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. आणि 2 धावा. या 2 धावा आता 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. मॅच जर आवडला असेल तर प्रेक्षकांनी टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार अप्रतिम सामना. 26 धावांचं एक छोटस आव्हान टोटल ठेवलं होतं, ते सुद्धा कठीण बनवून ठेवलं आहे कामन संघासाठी. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. हा चेंडू महत्वाचा आहे. जर हा चेंडू डॉट आला किरण कडून तर सामन्यामध्ये परतफेर होऊ शकते. यस, 2 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. कशा रीतीने मात्र चेंडूला फेस जातील, कारण 2 चेंडू आणि 1 धावेची गरज असताना थोडंसं दबाव असतं, थोडंसं अडचण असतं. यावेळी जर पाहिलं तर थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना, थोडंसं प्लॅनिंग इथे मात्र करत असताना, स्वतःचं मात्र विश्वास इथे दाखवत असताना दोन्ही संघ जर पाहिलं तर थोडंसं दडपणाखाली आहे, कारण टेन्शनचं वातावरण आहे. टेन्शन फक्त खेळाडूमध्ये नाही तर आपल्या कॉम्बॉक्समध्ये आहे, व्यासपीठावरती आहे, कारण कुठला संघ जिंकेल हे फार महत्त्वाचं आहे. नक्कीच. आता पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट खेळायला लागेल. 2 चेंडू 1 धाव. आता ना डोकं शांत ठेवून किरणला सुद्धा 1 धाव आपल्या संघासाठी अर्जित करून क्वालिफाय होल दाखवावं लागेल, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये सामना आलाय. 2 चेंडूवरती 1 धाव बनवायचे. हा चेंडू महत्वाचा आहे. दक्ष बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पाहिलं सेन्सिबल क्रिकेट. मी म्हणतो सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल आणि सामना जिंकलाय या मोकळ्या क्षणावरती. पूजा 11 कामन संघ हाडलं कालमध्ये मलाड. तुम्ही आलात, परंतु या तिसऱ्या पर्वामध्ये क्वालिफायच्या सामन्यामधून बाहेर पडलात. आलू काला